राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मोदींमध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे। सध्या दिल्लीमध्ये बैठकांचा सपाटा सुरू असतानाच आणखी एक महत्त्वाची बैठक मोदी आणि डोवाल यांच्यात 40 मिनिटे बैठक पार पडलेली आहे। आणि याच बैठकांच्या सत्रांसंदर्भात संरक्षण तज्ञ सतीश ढगे हे चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सतीशजी, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर किंवा युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने या बैठका अत्यंत महत्त्वाच्या ठरतात। तुम्हाला काय वाटतं या बैठकांसंदर्भात? ज्या प्रकारची बदलती परिस्थिती आहे आणि ज्या प्रकारची तयारी आपल्या आर्म्ड फोर्सेस तर्फे केलेली आहे, त्याचबरोबर पाकिस्तान सुद्धा युद्धखोरीची भाषा करतोय, तशा प्रकारची तयारी करतोय। तर या बदलत्या परिस्थितीच्या अनुसार जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत आणि त्याच्या अनुषंगाने जे निर्णय आपण घेतोय, आर्म्ड फोर्सेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने माझ्या मते ऑलरेडी काही ऍक्शन्स त्या ठिकाणी होत आहेत। प्रत्येक गोष्ट जी आहे ती मीडियाच्या माध्यमातून बाहेरच यायला हवी अशातला काही भाग नाही। तर दुसऱ्या बाजूला आपण जे आहे सिव्हिल डिफेन्स ड्रिल, मॉक ड्रिल त्या ठिकाणी त्याच्यात करतोय आणि या मॉक ड्रिलच्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये त्या प्रकारचं कोऑर्डिनेशन असणं एक प्रकारे जे आहे त्यामधले जे लॅक्युनी आहेत, कारण या मॉक ड्रिल नंतर ऍक्शन टेकन रिपोर्ट या सेक्रेटरीच्या मार्फत होम सेक्रेटरीला त्या ठिकाणी सादर करायचा आहे आणि मग जी कमतरता त्या ठिकाणी राहील त्याला सुद्धा आपल्याला जे आहे सॉर्ट आउट करायचं आहे। तर या सगळ्या ज्या डेव्हलपमेंट आहेत आणि सिक्युरिटीचा सिच्युएशनचा रिव्ह्यू त्या ठिकाणी घेणं आणि त्याच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आणि ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणी जे ऍक्शन सुरू आहेत, कारण फक्त मिलिटरी ऍक्शन या पॉईंट ऑफ व्ह्यूच नाही, मिलिटरी ऍक्शन त्या ठिकाणी होत आहेत, काही महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी होत आहेत, काही इंटेलिजन्स इनपुट्स आपल्याला भेटत आहेत आणि सोबतीला जे अशा प्रकारचे मॉक ड्रिल आणि त्याच्या अनुषंगानं कोऑर्डिनेशन, या सगळ्या अनुषंगानं माझ्या मते ही बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्या ठिकाणी झालेली असणार आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रधानमंत्र्यांनी प्रोफेशनली जे एक्सपर्ट आहेत त्यांना तशा प्रकारचे निर्णय घेण्याची मुभा दिलेली आहे। आर्म्ड फोर्सेसला फ्री हँड त्या ठिकाणी दिलेला आहे। वेगवेगळे डिपार्टमेंट्स, मग ट्रेड स्ट्राईक असो, डिजिटल स्ट्राईक असो, त्यासंबंधी निर्णय त्या ठिकाणी घेत आहेत आणि मॉक ड्रिल त्या ठिकाणी घेत आहेत आणि या सगळ्यांचं सेंट्रल पॉईंट जर कोणी असेल तर ते PMO आहे, त्याचं ऑफिस आहे आणि त्यामध्ये प्राईम मिनिस्टर आहे। म्हणून त्यांच्या बैठकांचा धडाका आणि यातून दिसतंय की फक्त कायनेटिक ऍक्शन, मिलिटरी ऍक्शन इथपर्यंत हे मर्यादित न राहता अतिशय आरपारची लढाई ही आता या पाक पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध आपण लढत सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने या सगळ्या बैठका महत्त्वाच्या ठरतात। नक्कीच सतीश ढगे सर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे। मोदी आणि डोवाल यांच्यात बैठक होते आणि या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक माहिती आहे या बैठकींसंदर्भात? प्रणित, आपण पाहतोय की 30 तारखेपासून सातत्याने या बैठका होत आहेत आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक झाल्यानंतर काल संरक्षण सचिवांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधानांची पार पडलेली होती आणि आज राष्ट्रीय संरक्षण सल्लागार जे अजित डोवाल आहेत त्यांच्यासोबत सुद्धा पंतप्रधानांची ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। एकीकडे या सगळ्या बैठका घेऊन सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे आणि युद्धजन्य परिस्थितीच्या संदर्भातला निर्णय भारत घेणार का याची देखील चर्चा सुरू आहे, कारण तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत पंतप्रधानांची बैठक होणं हे काहीतरी वेगळ्या घडामोडी आणि मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत जे आहेत ते सध्या मिळत आहेत। आणि आता अजित डोवाल यांच्यासोबत ही बैठक जी होते आहे त्यानंतर आता उद्या होणारा मॉक ड्रिल या सगळ्या अनुषंगाने एक एक कडी जी आहे ती जोडली जाते आहे। उद्या देशभरामध्ये प्रत्येक राज्याला मॉक ड्रिलचे घेण्याचे निर्देश जे आहेत ते केंद्र सरकारने दिलेले आहेत। त्यानुसार सगळी तयारी प्रत्येक राज्यामध्ये सुरू आहे, प्रत्येक जिल्हा पातळीवरती सुरू आहे आणि आता पंतप्रधानांच्या बैठका सुद्धा 30 तारखेपासून सातत्याने होत आहेत। नौदल प्रमुख असतील किंवा लष्कर प्रमुख असतील आणि हवाई दल प्रमुख असतील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर काल संरक्षण सचिवांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली होती। जवळपास 30 मिनिटे ही कालची बैठक पार पडलेली होती आणि आज पुन्हा एकदा अजित डोवाल यांच्यासोबत पंतप्रधानांची बैठक जी आहे ती सुरू आहे। या बैठकीमध्ये सध्याची देशाची परिस्थिती नेमकी काय आहे आणि या युद्धासारख्या परिस्थितीला जर सामोरं जायचं असेल तर कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा सध्याची तयारी नेमकी कशी आहे या सगळ्याचा आढावा पंतप्रधान घेत आहेत। पूर्ण लष्कराला सुद्धा तयारीला लागण्याचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। भारतीय लष्कर आपल्या पातळीवरती युद्धाची तयारी करत आहे। पाकिस्तानकडून सुद्धा ही तयारी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे भारत सरकार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणार का किंवा युद्धासारखी भूमिका पुकारणार का याची देखील चर्चा सुरू असताना आता तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक झाल्यानंतर आज पुन्हा एकदा अजित डोवाल यांच्यासोबत पंतप्रधान चर्चा करतायत आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांशी 1 to 1 चर्चा केल्यानंतर अजित डोवाल यांच्यासोबत पुन्हा एकदा ही बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या बैठकानंतर आणि उद्याचा
देशभरामध्ये जे मॉकड्रिल होणार आहे ते मॉकड्रिल झाल्यानंतर भारत सरकारची येत्या काळातली नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाकिस्तानवरती एकीकडे आर्थिक बहिष्कार टाकायचा, पूर्णपणे व्यापार बंदी करायची आणि त्यांच्यासोबत जे काही करार झालेले आहेत ते करार रद्द करून पाण्यासारखा स्ट्राईक जो आहे तो पाकिस्तानकडे एकीकडे टाकला जातोय, तर दुसरीकडे युद्धासारखी परिस्थिती त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा निर्णय भारत सरकारच्या वतीने घेतला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तिन्ही दलामध्ये त्यांच्या तिन्ही दलांची नेमकी तयारी कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा घेतल्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर आज राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत पंतप्रधान चर्चा करतायत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते आहे आणि पुढची काही भूमिका किंवा रणनीती आखली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोवाल यांची ही चर्चा पार पडलेली आहे। 40 मिनिटं ही बैठक चालली आणि त्यानंतर या बैठकीतून डोवाल बाहेर पडले आणि त्याचीच ही काही दृश्य देखील समोर आलेली आहेत।